मिलिंदला रात्रीचं ड्रायव्हिंग आवडायचं नाही. शक्यतो तो ते टाळायचाच. किंवा अगदीच गरज भासली तर कॅब किंवा रिक्षा करायचा. गेली 5 वर्ष तो रोज ड्राईव्ह करायचा. पण आज पहिल्यांदाच रात्रीच्या काळोखात लांबच्या प्रवासाला निघाला होता. सोबतीला चंद्र किंवा तारे कशाचीच सोबत नव्हती. फक्त कारच्या दोन्ही बाजूला अखंड पसरलेलं मोकळं रान. हा प्रसंग त्याच्या बाबांमुळे त्याच्यावर ओढवला होता. मिलिंद गेली 15 वर्ष त्या माणसाला भेटला नव्हता की कधी फोनवर बोलला नव्हता. पण इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदाच आज रात्री अनपेक्षितपणे त्यांचा फोन आला होता. आणि संवाद काय झाला? मिलिंद बेटा, मला तुझी गरज आहे. प्लीज इथे ये. आणि फोन कट. मिलिंदने पुन्हा फोन लावला तर फोन स्विच ऑफ येऊ लागला. आज दारू थोडी जास्त झाली वाटतं, मिलिंद बडबडला. मिलिंद लहान असताना त्याच्या आईने त्याला घेऊन बाबांचं घर कायमचं सोडलं होतं. त्यानंतर त्यांनी कधीही मिलिंदशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नव्हता. मिलिंदला क्षणभर वाटलं तो खरंच बाबांशी बोलला की ते निव्वळ स्वप्न होतं. त्यांचा स्वर रडवेला होता. 15 वर्षांपूर्वी ऐकला होता अगदी तसाच आवाज होता तो. मिलिंद उठला, कपडे चढवले आणि कारमध्ये बसला आणि त्यांच्या जुन्या घराच्या दिशेने चालवू लागला. जुनं बाबांचं घर शहराच्या बाहेर थोडं दूर होतं. पण खरं तर बाबा तिथेच असतील याची त्याला काहीही खात्री नव्हती. त्याने पत्ता आठवून पाहिला. थोडाफार रस्ता ओळखीचा होता. पण इतक्या वर्षांनंतर त्याला फारसं आठवत नव्हतं. तो काही वेळ असंच अंदाजाने गाडी चालवत होता. त्याला मनातून बाबांचा खूप राग आला होता. आईला जाऊन आता 1 वर्ष झालं होतं. ती हृदयविकाराने गेली तेव्हा त्यांनी साधी चौकशी देखील केली नव्हती. आणि आज अचानक मदतीसाठी फोन करत आहेत. ते सुद्धा बोलावण्याचं कारण आणि आपला पत्ता काहीही न सांगता. मिलिंदने चिडून यू-टर्न घेतला आणि पुन्हा घराच्या दिशेने वळला. रागाच्या भरात आणि काळोखामध्ये त्याने एक चुकीचं वळण घेतलं हे त्याला कळलंही नाही. आणि आता तो या अंधाऱ्या रात्री रिकाम्या रस्त्यावर गाडी चालवत होता. त्याने डॅशबोर्डवर घड्याळात पाहिलं. 2:27 झाले होते. घरून निघाल्यापासून 4 तास तो गाडी चालवत होता. त्याला आपण रस्ता चुकल्याचं लक्षात आलं. त्याने फोन काढला पण पाहिलं तर चार्जिंग संपली होती. रस्त्यावर कोणीही दिसत नव्हतं. तो रस्त्यावर काही घर दिसतं का ते पाहू लागला. त्याला रात्रीच्या वेळी कोणाला डिस्टर्ब करायचं नव्हतं. पण काहीही पर्याय नव्हता. त्याला असंच भरकटत राहायचं नव्हतं. मिलिंद असंच ड्राईव्ह करत असताना त्याला चौकोनी लाकडाची पाटी दिसली. गाडीजवळ नेल्यावर त्यावरची अक्षरं स्पष्ट दिसू लागली. ग्रँड विला, कमी किमतीत राहण्याची सोय. त्याला जरा बरं वाटलं. त्याला तिथे राहायचं नव्हतं, पण निदान रस्ता विचारता येईल या विचाराने मिलिंदने पाटीवर दाखवलेल्या चिन्हानुसार गाडी वळवली. काही अंतरावर त्याला एक बंगलावजा घर दिसलं. बंगला झाडांनी वेढलेला होता. मिलिंदने बंगल्यासमोर गाडी पार्क केली. तिथे तो आणि त्याच्या गाडीशिवाय इतर कोणीच दिसत नव्हतं. तो बंगला कदाचित रिकामा असण्याची शक्यता होती. पण दरवाजासमोर दिवा मात्र लावलेला होता. म्हणजे नक्कीच कोणीतरी असेल. मिलिंद गाडीतून उतरला आणि दरवाजासमोर येऊन उभा राहिला. दरवाजावरचा नॉब फिरवला तर दरवाजा सहज उघडला गेला. तो आत शिरला आणि तो एका सुशोभित केलेल्या हॉलमध्ये उभा होता. समोरच एक डेस्क होता
आणि कोपऱ्यात बसायला सोफा आणि एक टेबल होतं. टेबलावर काही मॅगझिन्स ठेवले होते. सोफा आणि टेबल जुन्या पद्धतीचं होतं. फ्रंट डेस्कवरती कम्प्युटर नव्हता. ते एक जुन्या काळातलं घर वाटत होतं. मिलिंदला ती जागा खूप आवडली. डेस्कवर बेल होती. मिलिंदने ती वाजवली. काही क्षण काहीच घडलं नाही. डेस्कच्या मागचा दरवाजा हळुवारपणे उघडला गेला आणि एका वयस्कर स्त्रीने प्रवेश केला. माफ करा, माझा जरा डोळा लागला होता. या अवेळी शक्यतो कोणी चेक इन करत नाही. मला तुमचं नाव सांगाल का? तिने गोड आवाजात विचारलं. बाईचे पांढरे केस व्यवस्थित मागे बांधलेले होते. साडीवरती स्वेटर घातलेला होता. माफ करा मॅडम, मी खरं तर रस्ता चुकलेलो आहे. मला अंधारात थोडं गोंधळायला झालं आहे. बाई म्हणाल्या. अरे रे बेटा, असं कर, तू थोडं बसतोस का इथे? थोडा चहा घेणार का? नाही थँक्यू, पण नको. मला जरा फोन मिळेल का? मला जरा मॅप पाहायचा आहे. मी इथून फक्त 2 तासांच्या अंतरावर राहतो. मिलिंद खरं तर गेले 4 तास चुकीच्या दिशेने गाडी चालवत होता. अरे बेटा, माझ्याकडे तर हा साधा फोन आहे आणि सध्या नेटवर्क पण नाही आहे. मी ही जागा सोडून फारसं कुठे जात नाही. त्यामुळे या बाबतीत मला तुझी मदत नाही करता येणार. असं कर ना, आजची रात्र तू इथेच राहा. मी पाहिजे तर तुझ्याकडून फक्त अर्धे पैसे घेईन. धन्यवाद, पण मला तसं करता येणार नाही. उद्या सकाळी कामावर जायचं आहे आणि त्यासाठी घरी जाणं आवश्यक आहे. मी तर आज बाहेर पण पडायला नको होतं. बरं, येतो मी. बाईंच्या डोळ्यातले प्रेमळ भाव जाऊन भीती दिसायला लागली. शेवटी ती अनिच्छेने म्हणाली, बरं बेटा जा, पण काळजी घे. मुख्य रस्त्यावर जाईपर्यंत कोणाशी बोलू नकोस. मिलिंदला हे बोलणं थोडं विचित्र वाटलं. तो काय लहान मूल होता का? त्याने होकार दिला, तिचे आभार मानले आणि बाहेर पडला. बाहेर गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की 4ही टायरमधली हवा गेली होती. आसपासच्या घरातल्या कोणी लहान मुलांनी गंमत केली असावी, मिलिंदने विचार केला. आता या प्रसंगी चिडण्याचा काही फायदा नव्हता. आता इथे थांबण्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नव्हता. सकाळपर्यंत तरी इथे नेटवर्क येऊ देत. तो मागे फिरून पुन्हा आत शिरला. लाईट बंद करून बाई आधीच आत गेल्या होत्या. त्याने पुन्हा बेल वाजवली. अरे बेटा, ये. त्यांचा चेहरा प्रश्नार्थक होता. माफ करा, पुन्हा त्रास देतोय तुम्हाला. माझं नाव मिलिंद सरनाईक आहे. माझी गाडी बंद पडलीये. तुमची डिस्काउंट ऑफर अजून आहे ना? मी आजची रात्र इथेच काढेन. हो हो, नक्कीच, बाई लाईट चालू करता करता म्हणाल्या. इथे तुझं नाव आणि वेळ टाक. तुला चावी देते. सगळ्या खोल्या दुसऱ्या मजल्यावर आहेत. इतरही कोणी आहे का रूम्समध्ये? हो आहेत ना. आता सध्या फक्त 2 खोल्या शिल्लक आहेत. मिलिंद आश्चर्यचकित झाला. बाहेर पार्किंगमध्ये त्याची कार सोडली तर इतर एकही वाहन नव्हतं. बाई मिलिंदला दुसऱ्या मजल्यावर घेऊन आल्या. पॅसेजमधून जाताना एका खोलीतून रडण्याचा आवाज येत होता. हा कसला आवाज? मिलिंदने विचारलं. ते भोसले काका आहेत बरं. काही दिवस झालेत येऊन. वय झालंय, थोडी बुद्धी भ्रष्ट झालीये त्यांची. मिलिंदला आश्चर्य वाटलं. म्हातारा माणूस इथे एकटा येऊन का राहील? दरवाजाला चावी लावून बाईंनी दरवाजा उघडला. लाईट लावून त्यांनी मिलिंदला खोली दाखवली. मी सकाळी 6ला उठते आणि नाश्ता बनवते, पण तू जेव्हा तयार होशील तेव्हा खाली येऊ शकतोस बरं. हां,
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी तुला सल्ला देईन की सकाळ होईपर्यंत घरातून बाहेर जाऊ नकोस. हो नक्कीच. मिलिंदला हा सल्ला थोडा विचित्र वाटला. बाई निघून गेल्या आणि मिलिंद आता त्या खोलीत एकटा होता. त्याच्याजवळ कपडे, ब्रश असं काहीच नव्हतं. तो बेडवर बसला आणि खिडकीतून बाहेर पाहू लागला. खिडकी बंगल्याच्या पुढच्या बाजूला उघडत होती. त्याला खिडकीतून आपली कार उभी दिसत होती. त्याला झोपायची अजिबात इच्छा होत नव्हती. मग तो तसाच बसून राहिला. काही मिनिटांनी त्याला खिडकीतून दिसलं की एक काळी सावली झुडपातून त्याच्या कारच्या दिशेने जात आहे. मिलिंद धाडकन उठला आणि खिडकीजवळ गेला. सावली उंच होती आणि तिच्या हातात धारदार चाकू होता. सावलीने चाकूने कारच्या दरवाजावर घाव घातला. अरे! मिलिंद ओरडला. त्या व्यक्तीने कारवर चाकू चालवणं चालूच ठेवलं. अरे काय करतोयस? मिलिंद पुन्हा ओरडला. यावेळी त्या व्यक्तीने मान उचलून वर पाहिलं. मिलिंदला त्याचे 2 चमकते डोळे दिसले. मिलिंद बाहेर जाण्यासाठी दरवाजाकडे धावला आणि तेव्हा त्याला तो मगासचा रडण्याचा आवाज पुन्हा ऐकू आला.